स्टूडेंट्स, स्टैंडर्ड 9th का द फन दे हैड, ये लेसन पढ़ाते हुए मुझे बहुत बुरा लग रहा है, क्योंकि 2157 की ये फिक्शन स्टोरी है। एक लड़की रहती है मार्गी नाम की, वो और टॉमी वो किताब के बारे में आपस में बातचीत करते हैं। वो बोलते हैं पहले किताबें ऐसी थी, स्कूल ऐसे थे, हम कितना यहाँ पे अकेले पढ़ाई करते हुए कितना बोर हो जाते हैं, टायरसम हो जाते हैं, पढ़ाई में कुछ इंटरेस्ट नहीं लग रहा है। कुछ साल पहले जब मेरे दादा नाना स्कूल में जाया करते थे, एक बिल्डिंग हुआ करती थी, वहां पे सब बच्चे इकट्ठा हुआ करते थे, मस्ती करते थे। टीचर आदमी थे वहां पे। हमें तो एक कंप्यूटर पे एक टीचर आता है रोबोट, और वो पढ़ाता है, वो मेटालिक जैसा बोलता है, हाउ आर यू माय स्टूडेंट्स, ओके आई विल टीच यू अ लेसन ऑफ मैथमेटिक्स। ऐसा मेटालिक वॉइस है उनका। पहले मेरे पिताजी जैसे वो आदमी एक टीचर हुआ करते थे, मैडम हुआ करती थी, वो बच्चों को पूछते थे, डांटते थे, कभी प्यार करते थे, बड़ा खुश मिजाज स्कूल था। अब हम एक कमरे में बैठते हैं, मोबाइल या नोटपैड लेते हैं, कंप्यूटर का स्क्रीन होता है, बस टीचिंग शुरू। इसीलिए बच्चों में ये पाठ पढ़ाते हुए मुझे बहुत बुरा लग रहा है। 2157 की स्टोरी बताई गई है, मगर ये 2020 में मैं आपको मोबाइल पे पढ़ा रहा हूं। बट हूं मैं आदमी, रोबोट नहीं हूं। 1.2 The fun they had. Listen the story. Margie even wrote about it that night in her diary. मार्गीने त्या दिवशी तिच्या डायरीमध्ये एक नोट लिहिली होती, काहीतरी लिहिलं होतं. On the page headed 17 May 2157, म्हणजे त्या साली 17 मे 1957 साली. फ्युचरिस्टिक आहे आणि हे फिक्शन आहे, कल्पना केलेली आहे, इमॅजिन केलेली आहे. शी रोट, तिनं लिहिलं त्या डायरीमध्ये. डायरी कसली? नोटपॅड, कम्प्युटर, टायपिंग. टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक. काय लिहिलं होतं त्या दिवशी मार्गीनं? टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक. आज टॉमीला खरं पुस्तक सापडलं. आमचं पुस्तक काय आहे, ते कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आहे, ते फ्लिप, नुसतं असं गेलं की ते एक पान ठट बदलत राहते. पण टॉमीला कोणतं पुस्तक सापडलं? रियल पुस्तक, पानांचं पुस्तक. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. व्हाट अ ओल्ड बुक इट वॉज. पुराना किताब था, ऐसा फटा हुआ. ओ
टॉमी को मिला आज. It was a very old book. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मार्गीच्या आजोबांनी तिला एकदा सांगितलं. मार्गीच्या आजोबांनी तिला एकदा सांगितलं की जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांचे आजोबा, मार्गीच्या आजोबांचे आजोबा, ओके, ग्रेट ग्रेट ग्रँडफादर told him that there was a time when all stories were printed on paper. पूर्ण गोष्टी पुस्तकावर अशा कागदावर छापल्या जायच्या, धडे, लेसन्स, स्टोरीज, पोएम्स. आता कॉम्प्युटरवर आहे सगळं. They turned the pages which were yellow and crinkly. ते थोडेसे पिवळसर वगैरे जे असे होते. काही शब्द समजत नसेल तर मी बाजूला तुम्हाला दिलेले आहेत. And it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. जसं स्क्रीनवर हे शब्द पळतात तसं पुस्तकामध्ये शब्द स्थिर राहत होते. The words stood still instead of moving the way they were supposed to. Now the words move. Now the words move on a, but at that time the words were standing still on a book. It had the same words on it that it had been when they read it the first time. जेव्हा समजा त्यांच्या हाती पुस्तक पडलं, when did they get the book? The words were on the page number 6. And when they would see it after a month or year, same words were found on page number 6. The words were still. Okay? Yee, said Tommy, means in negative mood. Eh? The books of pages. What a waste. काय सगळं वाया जात होतं. वेस्टेज ऑफ पेपर्स, वेस्टेज ऑफ टाईम, वेस्टेज ऑफ मटेरियल, वेस्टेज ऑफ बिल्डिंग. said Tommy, what a waste. When you are through with the book, you just throw it away. हे पुस्तक बघितलं फेकून देशील. I guess our television screen must have had a million books on it. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तर कितीतरी पुस्तक आहेत. We can get plenty of books on our television screen. Okay? Bas. Only push. Means Tommy was appreciating his television screen and Margie was thinking, how were those golden days when children would go to school, when they get the books, when they would play with other children, when a teacher would come and teach them. Our television screen must have had a million books on it and it's good for plenty more. I wouldn't throw it away. Okay? मी तर फेकणार नव्हतो. Same with mine, said Margie. She was 11. Margie was 11 years old and hadn't seen as many telebooks, not the books of pages, telebooks, as Tommy had. टॉमीकडे जेवढे पुस्तकं होते तेवढे कुणाकडे नव्हते? मार्गीकडे नव्हते. He was 13. तो 13 वर्षांचा होता. She said, where did you find it? मार्गी
fainted without looking because he was busy reading in the attic. त्या माळ्यामध्ये ठेवलेलं होतं ते. Attic means the place where the things in the house which are not in use are kept. What is it about? What is the book about? कशाचं पुस्तक आहे? स्कूल. पुस्तक कशाविषयी आहे? स्कूल विषयी. Margie was scornful. School? Margie had a question in her mind. School? हे पुस्तक शाळेविषयी आहे. What is there to write about school? शाळेविषयी काय लिहायचं ते? शाळेविषयी काय लिहिण्यासारखं तरी आहे का? I hate school. I dislike school. मला तर शाळा मुळीच आवडत नाही, मार्गी म्हणाली. मार्गी always hated school. Margie never liked school. Margie always hated school. Margie never liked school. But now she hated it more than ever. आता तर तिला पहिल्यापेक्षा जास्त शाळा ती कंटाळत होती, नावडत होती, म्हणजे आवडत नव्हती. She was always avoiding to attend the class, to attend the periods in the school. The mechanical teacher had been giving her test. काय ते मेकॅनिकल टीचर येतात आणि ते मेकॅनिकल टीचर त्याला त्याच्यामध्ये ते टेस्ट टाकतात, आपलं अपलोड करतात. The mechanical teacher had been giving her test after test in geography. Test after test, test after test. Geography मुळीच मला आवडत नाही. मेकॅनिकल टीचर ते अपलोड करत राहतात, टेस्ट आफ्टर टेस्ट. And she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. जसं आता शाळेमध्ये हेडमास्टर असतात, क्लासेसमध्ये डायरेक्टर असतात. जर एखाद्या शिक्षकाविषयी किंवा काही कंपनी असेल, तुम्ही शाळेमध्ये हेडमास्टरला, ओके, क्लासेसमध्ये तुम्ही डायरेक्टरला सांगता, तसं त्यावेळेस काय असतील म्हणे, काउंटी इन्स्पेक्टर. ते जे मेकॅनिकल टीचर असतात, रोबोटिक, त्यांच्याबद्दल काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कुणाला सांगायचे? काउंटी इन्स्पेक्टरला. आता काउंटी इन्स्पेक्टर, he was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wires. तो आपला राऊंड लिटिल मॅन असा तो यायचा. त्याचा लालबुंद चेहरा, त्याच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायर्स, मशिनरी, डायल्स. He smiled at Margie and gave her an apple. त्यानं मार्गीकडे बघितलं, हसला, स्मित हास्य केलं आणि तिला एक ऍपल दिलं. Then took the teacher apart. आणि मग तो त्या टीचरला घेऊन गेला, मेकॅनिकल टीचरला. दुसरा आठवडा. Margie had hoped he wouldn't know how to put it together again. What to do and what not to. Cat. हे काय? But he knew how all right, and after an hour or so, there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. तो मेकॅनिकल टीचर पहिला गेला तक्रारीमुळे, आणि मग तिथे एक भला मोठा लार्ज, एक ब्लॅक रंगाचा, एक अगली असा टीचर त्या स्क्रीनवर आला. आणि तिथं त्यांनी ते लेसन्स
तिथं शो केले, दाखवले कोणकोणते लेसन्स जॉग्राफीतले. अँड द क्वेश्चन्स वेर आस्क्ड. आणि त्यांनी प्रश्न टाकले. दॅट वॉजंट सो बॅड. पहिल्या टीचरपेक्षा, मेकॅनिकल टीचरपेक्षा हे बरं आहे. दॅट वॉजंट सो बॅड. ठीक आहे, टेस्ट असल्यापेक्षा क्वेश्चन्स ठीक आहे. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट where she had to put homework and test papers. सगळ्यात जास्त तिला कशाचा हेट वाटायचा, तिरस्कार वाटायचा की त्या स्क्रीनवर सगळं लिहायचं असायचं. क्लास, टीचर्स, सब्जेक्ट्स, तो तिला मुळीच आवडत नसे. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. She always hated the tests and the test papers or homework assignments. She always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old. जेव्हा ती 6 वर्षांची होती, when Margie was 6 years old, she had to use the punch code and she had to drop the tests on that slot, and a mechanical teacher calculated the marks in no time. त्या मेकॅनिकल टीचरला तर हे भली मोठी विद्यार्थ्यांनी मेहनत करायची आणि तो मेकॅनिकल टीचर अगदी झटक्यात इन अ फ्लॅश सगळे मार्क्स काउंट करायचा. एकतर मार्गीला कमी मार्क्स मिळायचे किंवा सगळं मेकॅनिकल सोपं. म्हणजे आम्ही जेव्हा आता शिकवतो तेव्हा आम्ही पेपर तपासतो, पेन घेतो, तुमचे टेस्ट पेपर्स कलेक्ट करतो. ओके, तसं नाहीच आता. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड. इन्स्पेक्टरनं, काउंटी इन्स्पेक्टरनं आपलं काम पूर्ण केलं. तो हसला अँड पॅटेड मार्गीज हेड. ही पॅटेड ऑन मार्गीज हेड. त्यानं मार्गीच्या हेडवर असं हात टाकला, असं पॅट केलं. ही सेड टू हर मदर. तो काउंटी इन्स्पेक्टर तिच्या आईला म्हणाला, इट इज नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट. इट इज नॉट द मिस्टेक ऑफ लिटल गर्ल. इट इज नॉट मिस्टेक ऑफ मार्गी. मिसेस जॉन्स, what is the name of Margie's mother? I think the geography sector was geared a little too quick. तो जो जिओग्राफीचा, भूगोलाचा जो भाग होता, पोर्शन होतं, ते क्विकर, अतिशय जास्त स्पीड मध्ये शिकवले गेलेलं आहे. आणि त्यामुळं आता तिला अडचण येणार नाही. नाउ शी वुड फाइंड नो प्रॉब्लेम इन अंडरस्टँडिंग द जिओग्राफी लेसन्स. Those things happen sometimes. असं होतं कधी कधी. I have showed it up to an average 10-year level. 10 वर्षाची जी लेवल असते त्याच्यामध्ये ते करून दिले तुम्हाला. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory. Don't worry. Her progress is satisfactory. Her performance is good. So don't worry, Mrs. Jones. Margie will do well in her performance. And he patted Margie's head again. पुन्हा एकदा त्यानं मार्गीच्या डोक्यावर अशी थापटी मारली. Margie was disappointed. Margie became nervous. Margie disappointed झाली, nervous झाली. She had been hoping they would take the teacher away altogether. सगळे शिक्षक घेऊन जातील या स्क्रीनवरनं. I had not to do my assignments. I would have not to complete my homework. I would have not to attend the class. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. याच्या अगोदर 1.5 महिना तसं झालं होतं. हिस्ट्रीचा जो सेक्टर अगदी ब्लँक झाला होता, पूर्ण कोरा. आणि त्यामुळे तो काउंटी इन्स्पेक्टर त्या शिक्षकाला घेऊन गेला. 1.5 महिना तो शिक्षक आलाच नाही. हिस्ट्री शिकायचं कामच नाही. आहे का नाही? कोणती हिस्ट्री राहील त्यांना?
2020 साली पृथ्वीवर कोरोना पॅन्डेमिकचं संकट आलं होतं. ही हिस्ट्री राहील का त्यांना 1957 मध्ये? बघा, सो शी सेड टू टॉमी, आणि म्हणून मार्गी टॉमीला म्हणाली, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल? हे शाळेबद्दल, अबाउट स्कूल, हु वुड राईट अबाउट स्कूल? व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल? व्हॉट इज देयर इन द स्कूल? स्कूल में क्या रखा है? आता तिला त्यावेळची शाळा म्हणते. टॉमी लुक्ड एट हर विथ वेरी सुपीरियर आईज. टॉमी पढ़ाई में अच्छा था. टॉमी ऑलवेज डिजायर टू लर्न. टॉमी ऑलवेज वुड लाइक टू लिसन द टेलीबुक्स. टॉमी वुड बी in front of his computer screen or television screen for learning his lessons. He was brilliant. But Margie was not serious in her studies. Tommy looked at her with very superior eyes, because it is not our kind of school, stupid, मूर्ख. आपल्यासारखी शाळा नव्हती ती काही. तू तुझ्या घरी बसून, तुझ्या रूम मध्ये बसून 10-10च्या खोलीमध्ये बसून अभ्यास करायचा, अशी काही शाळा नव्हती पहिले. पाठशाळा. मुलं म्हणायचे, ही आवडते माझं मनापासून ही शाळा. त्यावेळेस मुलं असं म्हणायचे. They would like the school. They would appreciate to go to school. They would enjoy their assignments. They would enjoy their tests. Sometimes they would copy the answers from the answer sheet of other children. अशी शाळा होती ती. Stupid. This is the old kind of school that they had hundreds of years ago. शेकडो वर्षापूर्वी अशाच शाळा होत्या, क्लासरूम्स होत्या. वर्गामध्ये शिक्षक जायचे, अनेक विद्यार्थी एका वर्गात बसायचे, ते मजा घ्यायचे, आनंद घ्यायचे, शेअर करायचे, शेअर करायचे, डबे खायचे एकमेकांच्या सोबत. He added loudly, pronouncing the word carefully. Centuries ago. शेकडो वर्षांपूर्वी अशी शाळा होती. आता नाही तशी शाळा. तुला जी शाळा आवडत नाही ना, तसं त्यांना मात्र शाळा आवडायची बर का.